पैशाच्या वादातून शुभदा कोदारे हिच्यावर तिच्याच सहकार्याने धारदार शस्त्राने केला हल्ला, त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू। पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारे वय 28 वर्ष या तरुणीचा मृत्यू झाला आहे। अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। शुभदाच्या सहकार्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता। पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली। या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा वय 30 वर्ष याला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला। पुणे शहरातील एरवाडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली आहे। यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती। तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरून वाद सुरू होता। यातूनच आरोपीने हा हल्ला केला। आरोपीने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर कोयत्याने वार केला। यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली। त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले, परंतु अतिरिक्त रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झालाय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट AS मराठी न्यूज। डॉक्टर अनंत खराडे, मुख्य व्यवस्थापकीय संपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.